पण हे सगळं करत असताना आता संघटन म्हणजे थोडी आपण असं म्हणू शकतो की एक स्थैर्यता, शिस्तबद्ध, ह्या सगळ्यामध्ये तुमचा जो फायर ब्रँड हा नेता, हा जो एक स्वभाव होता किंवा तुम्ही फायर ब्रँड नेते आहात, हे कुठेही विरून गेलं नाही. हो. हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे आपण फायर आहोत म्हणून जिथं यत्र तत्र सर्वत्र आपण फायरिंगच केली पाहिजे. असा नाही, काहींचा गैरसमज असतो. नाही. पण अग्नीचे तुम्ही ह्या 2 विशेषण आहेत सगळ्याला ना. भेद दिलेला आहे. हो, येस. नाही, मला असं वाटतं, मी तेच म्हटलं ना, की तू फायर म्हणतेस, अग्नी. हां, तर त्या अग्नीवरती अगं गॅसची अत्यंत शांत ती निळी ज्योत तुमचं खरंय. हे करते, तुम्हाला उत्तम रुचकर स्वयंपाक जेवू घालते, त्याच्यावरती अन्न शिजवण्याचं काम होतं आणि त्याच ठिकाणी मशालही असते, की जी पेटवण्याचं काम देखील करत असते. सो मला असं वाटतं, की आपला अ, ही आपली निवड आहे, की आपल्याला नेमकं कोणत्या मार्गाने जायचंय. मला असं वाटतं, की शांततेमध्ये देखील आपला मुद्दा ठळकपणे मांडणं, त्याकरता आपल्या विचारांची बैठक पक्की असणं आणि त्या विचारांवरती विश्वास ठेवून आत्मविश्वासाने तुमचा विचार मांडणं, तो ठामपणे मांडणं, यातून देखील तुमचं एक नेतृत्व तयार होत असतं. प्रत्येक वेळेला तुम्हाला आरडाओरडा करून किंवा रागवून, जोरात बोलूनच आपला मुद्दा मांडला पाहिजे, अशी काही आवश्यकता नसते. त्यामुळे माझा तर नेहमी ह्या गोष्टींवरती विश्वास आहे, की मला एखादी गोष्ट रागवून जरी सांगायची असली, तरी मी माझा टोन अजिबात बदलत नाही. त्याच्यामुळे माझ्या समोरचा कितीही जोरात बोलत असला, तरी देखील थोड्या वेळाने त्याला माझ्या आवाजाशी स्वतःचा आवाज मॅच करावा लागतो. तर मी मी ह्या गोष्टींवरती विश्वास ठेवणारी असल्यामुळे फायर जरी असलं, तरी ते नेमकं कशा पद्धतीने वापरायचं ह्याची माझ्या मनामध्ये खूप स्पष्टता असल्यामुळे मी तुम्हाला तशा पद्धतीने कदाचित दिसले नाही.